पशुपालक मित्रांनो नमस्कार. पशुपालक मित्रांनो, आज आपण राशनच्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता महाराष्ट्रात कुठेही पाऊस नाही आणि दुधाला पण भाव नाही. तर आता आपण जाणून घेऊ की याचा परिणाम नेमकं दूध व्यवसायावर कसं झालेला आहे आणि गायींच्या बाजाराचा कसा हाल हवाल आहे किंवा गायींच्या किमती, दुधाळ गायींच्या किमती कशा आहेत आणि गाभण गायींच्या किमती कशा आहेत याचा सर्व जे काही एकंदरीत झालेला परिणाम आहे. तर आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ तर आपण पूर्ण बाजारात कव्हर करणारच आहोत. त्याचनुसार आपण बाजाराचा हाल अहवाल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण पूर्ण राशन पशुपालक मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ह्या कालवडी आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपण या कालवडींची काय किंमत सांगितलेली आहे ही त्या मालकाशीच थोडीशी चर्चा करू आणि जाणून घेऊ या कालवडींची काय किंमत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. किती किंमत सांगितली कालवडींची? अलीकडल्या दोन्हीचे सांगा 45 आहेत. या दोन्ही काळ्या कलरचे 45 प्युअर जातीचे HF आणि ही मोठी म्हणजे सांगा 40 आहेत. सांगायला 40. किती आणल्या त्या कालवडी? सगळ्या 20 होत्या. 20 होत्या. हो. आता किती विक्री झाल्या? आता 12-13 विकले. हां, 5-6 राहिले. ही आदत आहे का पांढरी? हो हो आदत. आणि या दोन ते बी आदतच आहेत. हो. बरं. काय किमती सांगितल्या म्हणलं आता? त्यांचे सांगा 45 आहेत, हे सांगा 40 आहेत. व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होते ना. तुमचा नंबर सांगा की. 830 884 58 58. तर पशुपालक मित्रांनो, आपल्यापैकी उत्सुक जे शेतकरी आहेत ज्यांना अशा कालवडी घ्यायच्या असेल तर त्यांनी या नंबरशी कॉन्टॅक्ट करून या कालवडी घेऊ शकता. यांची काय सांगितली? हे आदत बच्चा आहे. हां, हे सांगा 35 आहे. 35 सांगितले. फायनल किती? फायनल 30 ला होईल. फायनल 30 ला होईल. या ना इकडे थोडं पुढं. आणि ही गुंडी आहे ना ते बी. हिची काय सांगितली? हे सांगा 45 आहे. ही आदत आहे का दात लावले? दात लावले त्यांनी. किती लावले दादा? 2 दात आहे. म्हणजे दुसरे झाले म्हणा. हो. ह्या पलीकडच्या ते नाहीत आपल्या. बरं. आता ही गाभण आहे काय? नाही, भरलेलं सांगितले पण आपलं कच्चं. जर एखाद्या पशुपालकाला जर चेक करून म्हणलं तर चेक करून भेटेल का? हो भेटणार. हां ना. तर पशुपालक मित्रांनो, अशा ह्या कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कालवडी घेऊ शकता. आपण आणखीन जास्तीत जास्त कालवडी आणि दुधाळ गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पशुपालक मित्रांनो, ह्या 3 कालवडी विक्रीसाठी इथं अवेलेबल आहेत आणि या कालवडींच्या मालकांशीच थोडी चर्चा करू की यांच्या काय किमती सांगितलेल्या आहेत आणि व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त किंमत होईल का नाही. दादा नमस्कार. नमस्कार. किती सांगितलेत लॉट? 15 हजार. 15 तर किती आणल्या होत्या? 9 होत्या. 9 होत्या. बाकीचे गेले म्हणायचं. हां का? 10 दिलेत. होय. जर ह्या जर कमी जास्त करून भेटतील का एखाद्या? 15 सांगितलं नाही कमी 1500 होते. हां ना. तर पशुपालक मित्रांनो, 1500 व्यवहाराला बसल्यावर नक्कीच कमी होत्या ना. तुम्ही बघू शकताय अशा तिन्ही पण कालवडे आहेत आणि कलरला ह्याला एकदम व्यवस्थित अशा कालवडे आहेत आणि मुक्त संचारच्या हिशोबाने भुंड्या कालवडे आहेत ह्या. तर तुमचा नंबर सांगा की. 97 66 हां. 58 38. कुठल्या बाजारात असताय तुम्ही? सर्व बाजारात अकलूज, बारामती, काष्टी, राशीन. ओके. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा उत्कृष्ट कालवडी घेऊ शकताय. आणखीन आपण जास्तीत जास्त कालवडी आणि मोठ्या गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पशुपालक मित्रांनो, आता आपण एक व्यापाऱ्याच्या दावणीवर आलेलो आहे जिथं अशा व्यवस्थित अशा गायी विक्रीसाठी आहेत. तर ह्या गायींची काय किंमत सांगितलेली आहे याचा आपल्याला अंदाज येईल, जेणेकरून दुधाच्या गायीच्या आणि गाभण गायीच्या कशा किमती चालू आहेत याचा आपल्याला पुरेपूर अंदाज येईल. नमस्कार दादा. नमस्कार. किती गायी आणल्या होत्या आज? आज 7 गाय होते. 7 मध्ये का? हो. किती राहिलेत आता? आता 2 गाय राहिले. 5 गाय दिली. 5 गाय दिलेत. हो. आता ही काय किंमत सांगितली होती? आता ही दिली त्यांना 1,05,000. 1,05,000. हो. हे खाली काय येईल? खाली आता फोन झाले. या बरं हिच्याकडे थोडं. 1,05,000 व्यवहार झालेला आहे याचा. बरं. अंदाजे पहिलं किती चालली होती दुधाला? 22 11 2 टाइम 11. ह्या मावशीला गाय दिली. होय का? मावशी काय काय बघितलं गाय घेताना? हळूच बोला. काय नाही, गाय बघितली. हां. तास बघितली. हां.
गाय महाग लागली का चांगली आली कसं वाटतं काय गाय घेतल्याबद्दल? मापात लागली ना? हां हां 22 लिटर दूध देतात असं त्यांचं म्हणणं आहे. कुठले आहेत तुम्ही गाव? करमाळा. अरे वा आमच्याच गावचे आहेत म्हणायचं. तर या करमाळ्याच्या मावशींनी ही गाय घेतलेली आहे यांच्याकडूनच. आणि ह्या 2 नंबरची काय किंमत सांगितली गायची? ही दिली 70ला. 70ला. हो. हिचं आता किती येत आहे काय? ही तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा यायला आहे म्हणजे आता तिसऱ्यांदा लोड आहे. हो. तिसऱ्यांदा लोड आहे आता. हो, हो. आणि ही जी काय सांगितली? ही बी दिली 85ला. 85ला दिली. हो. म्हणजे या तिन्ही पण गायींचे व्यवहार झालेले आहेत. जर आणखीन इतर शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून गायी घ्यायच्या म्हणलं तर तुमचा नंबर सांगा की. 76 0022. आणि म्हणजे 7 गाया तुम्ही आणल्या होत्या म्हणायचं. आता ही काय हां या की इकडे पलीकडे. तर पशुपालक मित्रांनो एकदम विश्वासाने आणि खात्रीनेच शेतकरी काही निवडक व्यापाऱ्यांकडून गाय घेत असतात. तर अशाच निवडक व्यापाऱ्यांचा आपण व्हिडिओ बनवत असतो. 5 महिन्याची गाभण आहे. 5 महिन्याची गाभण. म्हणजे ही जर एखाद्या पशुपालकाला चेक करून म्हणलं तर तुम्ही चेक करून द्या. तपासून देणार. डॉक्टर आहेत आपल्याकडे. बरं मग ही जी काय सांगितली? ही 45,000. 45 दिली का द्यायची राहिली? द्यायची राहिली. ही एक अच्छा. राहिली. आणि ही एक 2 दात चालू आहे. ही दाताला कसं आहे म्हणला तर? 2 दात आहे. 2 दात. ही दुसरी आहे. ही जी काय सांगताय? हे सांगायला 1,20,000. 1,20,000. बरं मग. तर अशा ह्या गायी आज विक्रीसाठी अवेलेबल आहेत. त्यांनी सांगितलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर गाय घ्यायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय. आपण आज राशींच्या बाजारामध्ये आहोत आणि राशींचा बाजार कव्हर करतोय. यांनी घेतली का? 1 मिनिट. तर या शेतकऱ्यांनी गाय घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करू. ठीक आहे. बोला घेतलेलं सांगा. मामा हा बोला. काय काय बघितलं गाय घेताना? दात बघितलं. हां सड बघितली. हां हां सगळं बघितलं. बरं मग ह्या अगोदर किती गाय घेतल्या तुम्ही? एक घेतली दुसरी. एक घेतलेली आहे का? बरं मग यांच्याकडूनच घेतलेली आहे का दुसऱ्या बाजारात? त्यांच्याकडून घेतलेली आज. आता गाव कोणतं म्हणा तुमचं? मलठण. मलठण. हो. अच्छा. दौंड तालुका. दौंड तालुका. तर असे एकदम विश्वासाने आणि खात्रीपूर्वक यांनी गाय घेतलेली आहे. तर अशाच गाय आज बऱ्याचशा विक्रीसाठी अवेलेबल आहेत. आपण